Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। भाजपची मतं तुम्हाला या विधानसभा मतदारसंघात मिळाली? 100% मिळाली आम्हाला। ते म्हणाले की मला खूप आनंद झाला की माहीम आणि दादरचा गड राखलाय। भले आपल्याला महाराष्ट्रात अपयश आलं परंतु हा गड राखणं म्हणजे मला महाराष्ट्र जिंकण्यासारखं आहे। काही मुस्लिम मतं सरवणकरांनी सुद्धा फोडली ना। काल आमदार झालोय मी, परंतु माझा कार्यकर्ता माझ्या हृदयात किंवा माझ्या अंगात आहे तो कधी सुटणार नाही। विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा परफॉर्मन्स कसासाच राहिला असला तरी सुद्धा मुंबईतल्या एका महत्त्वाच्या जागेवर विशेष लक्ष होतं, ते म्हणजे दादर माहीम विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघातना अगदी शेवटच्या काही दिवसांपूर्वीच ज्यांना उमेदवारी मिळाली ते महेश सावंत हे जायंट किलर ठरलेले आहेत। तेच महेश सावंत आत्ता आपल्यासोबत इथं आहेत। महेशजी, सगळ्यात पहिले तर तुमचं अभिनंदन। जायंट किलर ठरलात। ज्या नेत्याबरोबर तुम्ही कधी काही फिरलाच त्याच नेत्याचा तुम्ही पराभव केला। नेत्याचा पराभव केला हे बरोबर आहे, 100% खरं आहे। की आजपर्यंत भले नेते ते असतील तरी आम्ही नेत्यांना नेता बनवण्यामध्ये खूप हातभार आहे आमचा। मग लोकांकडे जाणं, लोकांची काय कामं असतील ते करणे। बाकी नेत्यांनी बाकी वरच्या लेवलची कामं केली असेल भले, परंतु ग्राउंड लेवल आम्ही धरलेला होता, संपूर्ण बांधून ठेवलेला होता। आणि आज त्याच ग्राउंड लेवलच्या जनतेला किंवा शिवसैनिकांना असेल किंवा हितचिंतकांना जी गद्दारी झाली ती आवडली नाही। ते म्हणाले एवढं सगळं देऊनसुद्धा जर यांच्यावरती अन्याय होत असतील त्यापेक्षा हे नसलेले बरे। गद्दारीचा इम्पॅक्ट महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी तर पाहायला मिळाला नाही, पण काय वाटते तुम्हाला कशामुळे तुमचा या विधानसभा मतदारसंघामध्ये विजय झाला? कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला सकारात्मक ठरली इथं? या विधानसभेत तुम्ही जाणीवपूर्वक अभ्यास कराल किंवा विभागात फिराल तर सरवणकरांनी फक्त वाड्यांना लाद्या लावल्या, टाईल्स लावल्या, पाण्याची कुठली खराब झालेली पाईपलाईन दिले, परंतु मेजर लोकांचे प्रश्न होते त्यामध्ये कधीच हात घातला नाही। आज मोठमोठ्या SRAच्या बिल्डिंगी झाल्या, त्यांना पार्किंग नाही किंवा बिल्डिंगचा कन्स्ट्रक्शन एकदम खालच्या दर्जाचं आहे। आज तुम्ही बघाल तर तिथे लोक राहू शकत नाही, अशा परिस्थितीत लोक, त्यांचा कॉर्पस फंड अजूनपर्यंत आला नाही। कॉर्पस SRAमध्ये पडला। 33-7च्या बिल्डिंग असेल तर बिल्डरने अजून त्यांना कॉर्पोरेट फंड दिला नाही। तर भरपूर बाबी त्रुटी भरपूर आहेत सगळ्या बिल्डिंगमध्ये। आज लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या जातीने सोडवायला पाहिजे होत्या, लोकांकडे जाऊन त्यांना विचारायला पाहिजे होते किंवा तुमच्या अडचणी काय आहे त्या अडचणीवरती मात करा। आता मी आजच बघा आमच्या इथे सामन्याच्या समोर पिवळी चाळ म्हणून होती पहिली जुनी, आता 7 आश्रम म्हणून झाले। त्यांनी मला बुधवारी मिटिंगला मी त्यांना बोलणार, मला त्यांनी सांगितलं आमच्याकडे लिस्ट आहे, अजूनपर्यंत आमची एकसुद्धा गोष्ट विभागीय आमदारांनी केली नाही। बिल्डिंग बांधून दिल्यानंतर त्यांच्या सगळ्या फुलफिल केल्या पाहिजे, कागदपत्र किंवा या अशा गोष्टी त्यांनी केल्या नाही। आज दादरमध्ये तुम्ही बघाल तर पाण्याचा दाब एकदम कमी आहे, लोक अक्षरशः कंटाळतात पाण्याच्या ह्याने। त्या पाण्याच्या दाबाकडे यांना द्यायला लक्ष नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांचा एवढा मोठा उद्यान आहे, त्यांच्या समोर ते राहतात, परंतु तिथे धुळीचं साम्राज्य झाल्यावर कधी लक्ष दिलं नाही। अशा विविध गोष्टी, ट्रॅफिक बघा तुम्ही, ट्रॅफिकबद्दल कधी काय बोलले नाहीत। आणि भरपूर प्रश्न आहेत ज्यांनी ते त्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांनी फक्त बिल्डर लॉबी सांभाळले, त्यामुळे हा पराभव झाला त्यांचा। तुमचा जो विजय झालेला आहे तो अगदीच म्हणजे असं म्हणूयात की फारच कमी मतांचा फरक आहे त्याच्यामध्ये, 1300 वगैरेच आहेत, पण 1700 मतांनी तुमचा विजय झालेला आहे। कुठेतरी मनसेचा उमेदवार इथं असल्यामुळे तुम्हाला फायदा झाला असं तुम्हाला वाटतं का? तेही अमित ठाकरेंसारखा उमेदवार असल्यामुळे तुम्हाला फायदा झाला असं वाटतं का? नाही, पण मनसेचा मी शेवटी त्यांचासुद्धा पक्ष आहे, त्यांना त्यांचं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे होतं ना। मला सांगा जर मनसे उभे राहिली नसती तर आमची रणनीती वेगळी झाली असती थोडी। शेवटी प्रत्येक डावपेच इलेक्शनचे किंवा निवडणुकीचे डावपेचच वेगवेगळे असतात ना। आज भाजप वेगळी होती, आम्हाला थोडे भाजपचे मतंसुद्धा घ्यायचे होते, ते आम्ही सगळ्या पद्धतीने डावपेच केलेले होते। भाजपची मतं तुम्हाला या विधानसभा मतदारसंघात मिळाली? 100% मिळाली, आम्हाला थोडीफार मिळाली। महायुतीनं तर ठरवलं होतं की सरवणकरांना मदत करायची, केली ना त्यांनी मदत। मी काय म्हटलं, पूर्ण नाही मिळाले, थोडीफार मिळाली। अच्छा, आणखीन एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे की इथं सुद्धा मुस्लिम मतंही तुमच्या बाजूनं राहिल्याचा फायदा तुम्हाला झाला असं म्हटलं जातं। नाही, काही मुस्लिम मतं सरवणकरांनी सुद्धा फोडली ना, ते दिसलं तिथे मागच्या ह्या इलेक्शनमध्ये आणि ह्या इलेक्शनमध्ये थोडाफार फरक पडला, परंतु बहुतांश 80 जसं मी म्हटलं थोडीफार आम्ही भाजपची मतं काढली, तशी थोडीफार त्यांनी मुस्लिम समाजाची सुद्धा काढली। भाजपची मतं तुम्हाला मिळाली असं तुम्ही म्हणताय, तर ही मतं मिळण्यामागचं नेमकं कारण काय? ही तुमची रणनीती होती, स्ट्रॅटेजी होती की सरवणकरांना पाडायचा हाच त्यांचा प्लॅन होता? नाही, काही स्थानिक नेत्यांचा सरवणकरांना विरोध होता। ते म्हणाले की ह्या माणसाला दिली, आम्हाला विरोध आहे, आम्हाला अमित ठाकरेसुद्धा जवळचं वाटत नाही, सदा सरवणकर जवळचं वाटत, तू आम्हाला जवळचं वाटतो असं झालं, तू असे म्हणतात ते माझ्याशी।
त्या मंडळींनी घरोघरी जाऊन लोकांना पटवलं. म्हणजे ब्राह्मणांना पटवायचं म्हणजे सांगायचं, त्यांना कन्व्हिन्स करायचं साधी गोष्ट नाही. परंतु त्यांनी कन्व्हिन्स केला ब्राह्मण लॉबीलासुद्धा की महेश सावंतला द्या, कधी तुमच्या घरचं आम्ही ते गॅरंटी घेतो त्याची, असे म्हणून त्यांनी काही काही मतं परिवर्तन झाले. RSSने तुम्हाला मदत केली असं तुम्हाला म्हणायचं? RSSने नाही केली मदत, परंतु माझी काही मंडळी मित्रमंडळी आहेत जी भाजपची पदाधिकारी आहेत आणि माझे स्वतःचे वैयक्तिक खूप वर्षापासूनचे संबंध आहेत, त्यांनी मला मदत केली. तुम्ही उघडपणे खरं तर तुमच्या जिंकण्याचं खरोखरचं प्लॅनिंग सांगितलेलं आहे किंवा रणनीती सांगितलेली आहे, पण एक कार्यकर्ता ते आमदार असा जो तुमचा आत्ताचा प्रवास आहे, तर या प्रवासाकडे तुम्ही कसं पाहता? कारण निवडणूक एक तुम्ही हरलेला होता, ती पण मुंबई महानगरपालिकेची, असं असताना सुद्धा तुमचा झालेला हा विजय म्हणजे कार्यकर्ता, पराभव आणि विजय. बघा, मी इलेक्शन कुठल्या पक्षातनं उभं राहिलो नव्हतो, मी अपक्ष उभा राहिलेलो. आणि त्यावेळीसुद्धा अपक्ष मी कोणाची मतं खायला उभा राहिलो नव्हतो की कोणाला पाडायला उभा राहिलो, मला जिंकायचंच होतं. परंतु त्यावेळी पण काहीतरी इलेक्शनच्या याच्यामध्ये लाईट गेली असे म्हणतात, मी काय नव्हतो गेलेलो. परंतु असो, तो काय मी एवढा मनावरती घेतला नाही. परंतु कार्यकर्ता म्हणून मी त्यानंतर कधी जिद्द सोडली नाही किंवा काम करण्याची पद्धत सोडली नाही. मी त्या कॉर्पोरेशनला हरल्यानंतरसुद्धा दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो. आजसुद्धा निवडणूक आमदारकीची झाली तरी मी माझा पेशा सोडला नाही. हॉस्पिटल, पोलीस स्टेशन सगळीकडे जाण्याचं माझं कामं चालू आहे, ती अजूनही चालू आहे. त्यामुळे मी भले आमदार झालो असेल, काल आमदार झालो आहे मी, परंतु माझा कार्यकर्ता माझ्या हृदयात किंवा माझ्या अंगात आहे, तो कधी सुटणार नाही. बरं, ठाकरेंचा फोन आला होता का? कारण ज्या पद्धतीनं तुम्हाला उमेदवारी देण्यात आली होती अगदी काही दिवसांपूर्वी, तर त्याच्यानंतर आत्ता निवडणुकीचा विजय तुमच्या हाती लागला, सर्टिफिकेट हाती लागलं, त्याच्यानंतर फोन आला होता का? काय बोलणं झालं? नाही, मी काल स्वतः भेटायला गेलो ना, आशीर्वाद घ्यायला गेलेलो. ते म्हणाले की मला खूप आनंद झाला की माहीम आणि दादरचा गड राखला आहे. भले आपल्याला महाराष्ट्रात अपयश आलं, परंतु हा गड राखणं म्हणजे मला महाराष्ट्र जिंकण्यासारखं आहे. ठाकरेंची कौतुकाची थाप याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि किती जबाबदारी वाढली असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही मोजकेच जण निवडून आलेला आहात महाराष्ट्रातनं, त्यातही महाविकास आघाडीचा पण परफॉर्मन्स कमी राहिलेला आहे, विरोधी पक्षनेता पण तुमचा असणार नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये कसं वाटतं तुम्हाला? नाही, अशा परिस्थितीत बघा, आज विरोधी पक्षनेत्याला सुद्धा थोडं मार्जिननी कमी आहे. परंतु बघा, एक शिवसेनेचा आवाज आहे, तो शिवसेनेचा आवाज असा मग रस्त्यावरती असू दे, विधिमंडळात असू दे, तो आक्रमकच असणार. तर हे होते महेश सावंत. कॅमेरामन स्वप्नीलसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.